वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपया. सर्कसकडे प्रेक्षकांची पाठ. भावांनो, एकदा यायला लागतंय. 150 जणांचं कुटुंब, विद्युत रोषणाईचा खर्च, दिवसाला हजारो रुपये जागेचे भाडे आणि तुटपुंजे प्रेक्षक, यामुळे कोल्हापुरात दिमाखाने दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनावर आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपया अशी बिकट वेळ आलेली आहे. सध्या कोल्हापुरात ग्रेट बॉम्बे सर्कस दिमाखात दाखल झालेली आहे. रोज दुपारी 2 शो, त्यामध्ये 4:30 ते 7 आणि सायंकाळी 7:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत ग्रेट बॉम्बे सर्कसचे शो दर्शकांसाठी ठेवले आहेत. रविवारी एकूण 3 शो असतात. असे असले तरी या सजीव कलेला प्रेक्षकांनी दाद देण्याऐवजी पाठ फिरवल्याने दिवसा 16,000 रुपये भाडे भागवतानाच व्यवस्थापनाच्या नाकी 9 आलेले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत या सर्कशीचा लवाजमा असल्याने शासनाने यांचा आर्थिक भार उचलून ही कला जिवंत राहण्यासाठी सिंहाचा वाटा उचलण्याची गरज आहे, असे मत सर्कस प्रेमीमधून व्यक्त होत आहे. ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये श्वान सोडल्यास अन्य कोणतेही प्राणी नाहीत. सर्कशीचा प्रारंभ जोकरच्या आणि कलाकारांच्या शारीरिक कसरतीने होतो. विद्युत रोषणाईमध्ये या कलाकारीला अधिक सुंदर रूप येते. सर्कशीतील कलाकार देखील आपल्या कसरतीला टाळ्यांची दाद मिळावी या अपेक्षेने खुर्च्याकडे पाहतात, मात्र त्यांचा भ्रमनिरास होतो. गर्दी आणि दर्दी दोन्हीही घटक दुरापास्त झाल्याने सर्कस सुरू राहते, मात्र सर्कशीतल्या कलाकारांच्या आयुष्याचीही सर्कस पाहावयास मिळते. त्याच्यासारखे दुसरे दुःख नाही. ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये आफ्रिका, इथिओपिया, इटालियन, इक्वेडोर, नेपाळ अशा विविध देशातील युवक युवती आहेत. आपला देश सोडून घर प्रपंचासाठी या कलाकारांनी सर्कस हा प्रांत निवडला आहे. एखाद्या ऑलिम्पिक वीरास लाजवेल असे कौशल्य इथे पाहावयास मिळते, मात्र कला आणि कलाकार जगण्यासाठी करवीर पंचक्रोशीतील हौशी लोकांनी किमान एकदा सर्कस पाहण्यासाठी यावे अशी अपेक्षा ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनाने केली आहे. तेव्हा भावांनो, एकदा यायला लागतंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.